आशाताई बुचके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशाताई बुचके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कहो दिल से, आशाताई फिर से, कहो दिल से, आशाताई फिर से, कहो दिल से, आशाताई फिर से। आशाताई बुचके तुम आगे। नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे। आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी गवारवाडी काले या भागातल्या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे। माझ्या समवेत गवारवाडी असेल, वैष्णवधाम असेल, पारुंडी असेल, दातखिळवाडी असेल, काले असेल आणि येणेरे असेल, अशा या सगळ्या गावातील अनेक नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। माझ्या समवेत काले नगरीचे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। दादा, आशाताई बुचके यांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यांच्या विकास कामासाठी, रस्ते निर्मितीसाठी काही लाखांमध्ये निधी देण्यात आलेला आहे। काय सांगाल, किती निधी आहे आणि कुठपर्यंत हे काम असणार आहे? आत्ता हा 50 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे, भरघोस असा निधी दिलेला आहे आणि आमच्या गावामध्ये ताईंच्या मार्फत भरपूर अशी कामं झालेली आहेत आणि इथून पुढेही होतील। त्यांच्या पुढील कार्यास आमच्या गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। खरं तर काही युवा सहकारी माझ्या समवेत आहेत, कालेचे काही तरुण आहेत, सरपंच आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते निर्मितीसाठी भरपूर सारा निधी, अर्थातच 50 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचं आज भूमिपूजन होत आहे, काय सांगाल? नक्कीच ताईंच्या माध्यमातून आज आपला काले येणेरे दातखिळवाडी गौरवाडी हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती या ठिकाणी जी मोठी अडचण होती की आपण पाहता इथे समोरचं झाड तिथं 25 फूट दरी खोले आणि कधी तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतो। अशा परिस्थितीत ताईंना ते आम्ही फक्त ताईंच्या कानावर घातलं की ताई या ठिकाणी अशा अडचण आहे। आम्ही सगळ्या गावचे सरपंच त्या ठिकाणी ताईंकडे गेल्यानंतर ताईंनी मागचा पुढचा विचार न केला आणि DPDC ज्यावेळेस ताई जिल्हा नियोजन काम करत होत्या त्या ठिकाणी आम्हाला लगेच कुठल्याही 3 दिवसात त्यांनी ती प्रमा दिली आणि या ठिकाणी आज त्या कामाची वर्क ऑर्डर होऊन ते आज आपण कामाचं भूमिपूजन करणार आहोत। मुलभाऊ असतील योगेश भाऊ, आमचे राहुल दातखिळे आणि वैष्णवचे सरपंच शिल्पताई आणि जयेश भाऊ, आम्ही सर्वजणांनी ताईंकडे गेलो आणि हा प्रश्न मांडला आणि त्या ठिकाणी लगेचच ताईंनी मागचा पुढचा विचार न करता आमचा हा प्रश्न मांडला। ते करत असताना ताईंच्या माध्यमातून आता काल परवाच आमच्या येणेरे काले परिसरात वादळ झालं आणि त्या ठिकाणी चक्रीवादळ झाल्यानंतर झाडं पडली। MSCBचं संपूर्ण आमच्या दोन्ही गावं अंधारात होती। ताईंनी लगेच MSCBच्या डायरेक्ट मंचरच्या साहेबांना या ठिकाणी बोलून घेतलं आणि लगेच एका दिवसात आम्हाला लाईट चालू करून दिली आणि लगेच MSCBचे कुठलेही प्रश्न असेल ताईंनी फक्त फोन करायचा आणि त्या ठिकाणी लगेच काम पूर्ण होते। त्यामुळं कालेगाव जो आमचा काले येणेरे रस्ता झाला, याआधी त्या रस्त्यावरती 30 लाख रुपयाचा निधी ताईंच्या माध्यमातून रस्ता कॉन्क्रीट करण्यासाठी त्या ठिकाणी पडला होता आणि कालेगावमध्ये विविध कामासाठी या ठिकाणी आता आपण हा जो मधला रस्ता आहे, आता हा दातखिळवाडी मार्गे, परंतु वैष्णव काले हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती जी संरक्षण भिंत आहे त्या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून 20 लाख रुपयाचा निधी पडला आणि ते पण काम पूर्ण झालेलं आहे। अशी ताईंच्या माध्यमातून कालेगावामध्ये भरघोस अशी निधी प्राप्त झालेला आहे। त्यामुळे मी ताईंचा या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या येणाऱ्या या घातलेल्या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये आमचं कालेगाव 100% ताईंच्या मागे आम्ही या ठिकाणी उभं राहणार आहोत, असा या ठिकाणी शब्द देतो। खरं तर सरपंच, हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं वारं सध्या सुरू झालेलं आहे। अनेक ठिकाणी आपल्याला प्रचाराच्या तोफा धडकताना दिसत आहेत। सावरगाव कुसूर हा जिल्हा परिषद गट आहे की इथे सरळ जी लढत आहे ती आशाताई बुचके विरुद्ध गुलाबशेठ पारखे अशी कुठेतरी स्पष्ट झालेली आपल्याला दिसून येते। तर आपल्या या काले गावामध्ये कोणत्या उमेदवाराला जास्त त्या ठिकाणी चांगलं पोषक वातावरण आहे आणि तुमच्या काले नगरीच्या ग्रामस्थांची नेमकी काय भूमिका आहे, काय सांगाल एक सरपंच म्हणून? नक्कीच ताईंच्या माध्यमातून सर्वाधिक निधी हा आमच्या कालेगावमध्ये आलेला आहे। त्यामुळं कालेगावचा 100% हा जो कौल आहे हा आशाताईंच्या पाठीमागं उभा राहणार आहे, असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। कारण की आमच्या काले येणेरे रस्त्यावरती मग काही सांगितल्याप्रमाणे 30 लाख रुपये, त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे याच्यावरती काम पूर्ण झालेली सांगतो 20 लाख रुपये, आता हा जो रस्ता आहे 50 लाख रुपये आणि एक DPDC आमच्या गावामध्ये जो गावचा कायमचा प्रश्न होता त्या ठिकाणी त्यांनी लगेच आम्हाला 100 kVचा त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नवीन DP उपलब्ध करून दिली। म्हणजे ज्यावेळी गावावरती प्रसंग येईल, कुठल्याही प्रसंगाने ताईंना शब्द टाकायचा आणि ती ताईंच्या माध्यमातून कामं पूर्ण होत गेले। त्यामुळे आमचं जे गाव असेल, गावातील ग्रामस्थ असतील 100% ताईंच्या मागे उभं राहणार आहे, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो।